बाळा मी कोण आहे तुझी? कोण आहे? आई. ताई बाळाने चांगलंच बाळ सुधारले बर का. रुपाले आपल्या बाळाची नजर काढत असतीस ना तू. हो मावशी रोज काढते. खरंच बाळाचा कसा लळा लागलाय ना सगळ्यांना. आता ना आपण दवाखान्यात जायचं, लवकर लवकर टेस्ट द्यायची आणि घरी यायचं लगेच. आम्ही सगळे तुझ्यासाठी तयार झालोय बरं का बाळा. सगळेजण त्याच्या वयाच्या झाले काय? त्याला काय कळतंय? आला होय तू. आलो नाही चाललोय मी. तुमचे चाळे का बघवा ना मला आता. भाऊजी चाळे काय हो? अहो मी कौतुक करतोय बाळाचं. करा तुम्ही तुमचं. पियो येते का? पियू हे बघ, तुला थांबायचं असेल तर थांबा. तुला कोणी काय म्हणणार नाही. हा थांब थांब. तू पण थांब यांच्यात. नाही मी निघते. नाश्ता तरी करून जा. मला इथे नाश्ता नाही करायचा. आम्ही करू बाहेर. दादा त्या सुजाला समजवायला पाहिजे बरं का. काय चाललंय त्याचं? त्याला कोणी काहीच समजू शकत नाही. आणि जाऊ दे, त्याला काय करायचं ते करू दे. आता घरात आपल्या बाळ येत आहे ना, तर आपण सगळेजण त्याची काळजी घेऊयात, त्याच्याकडे लक्ष देऊयात. मग काय तर फुकट आपल्या डोक्याला तरसच करून घ्यायचं नाही आपण. दादा वहिनी मी पण येतो तुमच्या बरोबर. म्हणजे आम्ही पण येतो टेस्ट साठी. हा अहो भाऊजी मी आता म्हणणारच होते तुम्हाला, तेवढ्यात तुम्ही म्हणालात. जा रुपाली आवरून घे तुझं. हा मी आवडते, तुम्ही घ्या बाळाला. हा आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. चल विनय जाऊन येऊ आपण. बरं आप्पे मला एक जरा काम आहे. मी निघतो पुढं. तुम्ही या मागून. मग आम्ही तुला तिकडेच भेटतो. हा ठीक आहे चाल. दादा ते डॉक्युमेंट सगळे जे लिस्ट होती ते रेडी आहेत? हा ते अरे झेरॉक्स काढायचे फक्त. हा का? मग मी काढतो तिकडं. हा त्याचा थांब. मला स्टँडवर सोड. मी काढतो झेरॉक्स आणि येतो परत. बरं 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 चल चल. आई बाळाला घे. बस. चल काय केलं माझ्या सोनूला? भूक लागली. आई मी दूध पाजू का? तुम्ही दूध आणता का? हो घे की. ए आप्पे याने की मी पाहिजे काय म्हणे? हा माझ्याबात हात नाही लावायचा बाळाला. रुक्मिणी तुला कळत नाही का ग? हा आता त्या रुपालीचं आवरून झालं असेल. तीच पाजल बाळाला दूध. आणि इकडं मी देते नाही तर पाजल. आणि इकडे हळूहळू जाऊ दे. हळूहळू म्हणस दूध पाहिजे की बबड ग माझ बबड ग माझ बबड. हे बघ बाळा, तुझी खरी आई कोण आहे माहिती का तुला? आप्पी. तिला तुझ्यापासून लांब ठेवून ना मला लई मजा वाटते बघ, लई मजा वाटते. आज तू कायद्यानं स्वप्नील आणि रुपालीचा होणार. आणि मग त्या आप्पीने किती बी उड्या मारू दे, काय बी करू दे, पण तिचं बाळ तिला परत कधीच मिळणार नाही. आणि मग माझा बदला पुरा होणार. ते फक्त तुझ्यामुळं. हे बघ बबड्या, म्हणून ना मी तुझे लई लई लाड करणार आहे बघ. बाळाला कसं भेटू? बाळ मला बोलवते असं वाटते, पण काही कळायलाच मार्ग नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची, मी नावाची आहे मनी. दिसते अडाणी, पण भल्या भल्यांना पाचत्या पाणी. म्हणे अगं तुला कोणीतरी भेटायला आलाय बघ. नियती बाळा दमा, मी जाऊन येते. इथं आराम करा तू. अगो माझं सोनं ग हे, असं सोनं ग. बसा.
लाज नाही वाटत का तुला? हा, काय करत होती इथं तू? तुला सांगितलं होतं ना बाळापासून लांब राहा म्हणून. मावशी मी ते बाळाला दूध घेऊन आले होते. हा, दूध घेऊन आली म्हणून दिसतंय मला ती. अहो खरंच मावशी बघा की तुम्ही. तू निस्ती निमित्त शोधत असती बाळाच्या जवळ यायची. तुला ना बघवतच नाही बघ. मावशी तुम्ही हे कितीदा जरी बोललात ना तरी मला काही वाटणार नाही. अप्पे, अगं तुला काय वाटतं काय नाही ना हे मला चांगलं माहितीये. पण नाही, ह्या येळेला तुझी डाळ मी शिजू देणार नाही. मावशी काय बोलताय तुम्ही? तेच, तुला ना हे बाळ हडप करायचं आहे ना, पण हे बाळ तुझं कधीच होणार नाही, कधीच नाही. चल चल बाहेर. मावशी, काय झालं? काय चाललंय? जरा बाळाची नीट काळजी घेत जा आणि दोघांपैकी एक कोणतरी इथं थांबत जा बाळाजवळ. काय नजर लावायला लय घरातली माणसं आहेत. मावशी, कोण नजर लावतं ना हे चांगलं माहितीये मला. आपण ना त्यांच्याकडे लक्ष नको देऊस. आपल्याला टेस्ट द्यायला जायचंय ना. चल. आणि रुपाली, बाळाला घेऊन बाहेर ये, निघायचंय आपल्याला. चल. रुपाली, अगो आपल्याला बाळापासून लांब ठेव बाया. विनायकराव, हा चला 2 घास खाऊन घेऊ. चला. हा झालं झालं एवढं झालं की अहो राहू द्या की नंतर करूया आपण. चला चला. चला. विनायकराव, काय नाही, माझी आप्या कशी हो? बेस्ट आहे की बापू. का हो? असं अचानक विचारलं एकदम? बापाला काळजी वाटेल म्हणून माझ्यापासून काही गोष्टी लपवत असेल असं वाटतं बघ मला. तिला राहून राहून बाळाची आठवणी येतच असणार. बापू अहो नका एवढी काळजी करू. आपली लई ताकदवान पोरगी आहे, सगळ्यातनं बाहेर येईल बघा. अहो आधी कसं आप्याच्या डोक्यात काय चाललंय काय घडतंय ही बघून मी तिच्याशी बोलायचो, पण आता तसं नाही ना. अहो त्याचं कसं आहे बरं का, सुख सगळ्यांचं असते, पण दुःख आपलं आपल्याला एकट्यालाच भोगायला लागतो. आणि बापू तिला जो काही मार्ग काढायचा ना तो काढू द्या. होय, फक्त आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू विनायकराव. हा, हे कसं बोलला? खरंच विनायकराव, अहो, तुमच्याशी बोलून लय हलकं वाटलं बघा मला. हो बापू, काय काळजी करू नका, सगळं नीट होते बघा. अहो आपल्या पोरीने एवढ्या लोकांचं आयुष्य सुधरवलंय, हा तिचं काय बी वाईट होणार नाही. चला खरं. चला चला 2 घास खाऊन घेऊ. चला. काय फोन उचलायचा बंद केलाय तुम्ही? पहिले एक रिंग वाजली की लगेच फोन उचलायचा. अहो जरा गडबडीत होतो मी. कसल्या पळून जायच्या की काय? ओ उगाच काहीतरी बोल नका, माझा भाऊ तसला माणूस नाहीये. आता वाटलं ते बोललो आम्ही. आमचे पैसे पाहिजेत सुजयराव. तुम्हाला मी आधीच बोललो होतो, रक्कम जरा जास्त आहे, मला जरा वेळ द्या. किती वेळ पण? आणि पैसे आणणार कुठून तुम्ही? ते माझं मी बघतो. आम्हाला आता तुमच्यावर विश्वासच राहिलेला नाहीये. अहो तुमची वहिनी कलेक्टर आहे, ती बी धाकल्या भावाची बायको, तिला तुम्ही सांभाळू शकत नाही. ओ तुम्ही ना कामापेक्षा जास्त बोल नका बरं का. आम्ही नाही, अख्खं गाव बोलतंय हे. त्यामुळे आम्हाला पैसे देऊन टाका आणि विषय संपवून टाका. देतो मी पैसे. 1 आठवडा. 1 आठवड्यात सगळे पैसे परत करायचे. 1 आठवड्यात? अहो पण नाही बिन नाही, वेळ दिले तुम्हाला 1 आठवड्याची. आणि पुढच्या वेळेला इथे नाही, पुढच्या वेळेला घरनं उचलून घेऊन जाणार नाही तर. चला रे. बघ हे कशाला इकडे घेऊन आला मला? अरे सुजा, तू जर त्याला आता इथे भेटला नसता ना, तो डायरेक्ट घरी गेला असता. आता काय करू मी? एवढे पैसे कुठून आणू? त्या आपल्याला सरकारला माग पैसे. त्या दोघांनी तुझा प्रोजेक्ट बंद पाडला. ते कुठून देणार आहे पैसे? सोड, त्यांना बोलून काय फायदा नाही. कधी कधी वाटतं मी कोंडून घातलं म्हणून सरकार बदला घेतायत माझा. सुजा, माग एकदा तू कसा अडून बसला होतास आणि प्रॉपर्टी नावावर करून घेतली होती. आत्ता पण तसंच काहीतरी कर, कारण जी काय अर्धी प्रॉपर्टी राहिली ना ती जाणारी स्वप्नीलला. ती जायच्यात काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर तुझ्या हातात काय राहणार नाही बघ. तुला जर इन्व्हेस्टरचे पैसे द्यायचेत ना तर सरकारला तुला ती राहिलेली प्रॉपर्टी आणि पैसे मागायला लागणार, नाहीतर हे लोक तुला सुखानं जगू देणार नाही. हां, आता माझे पैसे राहिले ती वेगळी गोष्ट आहे म्हणा. तुम्हाला प्लॉट देणार म्हणून ती परमिशन काढायला मी माझ्या खिशातले 3-4-5-7 लाख टाकले होते. एवढे? हां, मग आता काय साधा विषय का परमिशन काढणं? पैसे लागतात बाबा, पण ठीक आहे, जाऊ दे, तुझ्यासाठी सोडतो. तुझ्या खरंच
तुझ्याबद्दल आहे ना मला काहीतरी वाटतं बघ, पण तुझ्या घरच्यांना आहे ना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. अहो फोन करता का तुम्ही जरा? नको, कामात असतील ते. हो पण माझ्या मनात काय बी विचार येतात बघा. उगाच काहीतरी विचार करू नका. तू एक काम कर, जा तू तयारीला लाग, म्हणजे कसले बी विचार तुझ्या डोक्यात यायचे नाही. हा, हे चांगलंय. अहो एवढ्यात आपल्या घरात एवढ्या काही गोष्टी झाल्यात की चांगलं काही होत असेल तर धडधड होती बघा. हा, ते बी खरंय म्हणा. पण मी सांगते ना, काय अडचण येणार नाही म्हणजे नाही. हा सगळं तरी नीट झालंय. हा म्हणूनच मी म्हणते. आहो एक काम कर रुक्मिणी, जा जा तू तयारीला लागू, जा तू. बरं. ऐका ना सरकार, अहो मला ना तुमच्या धाकल्याच लय टेन्शन आलंय. सुजाच, हा मग तू नक्की काहीतरी करणार आहे बघा. मी तसा विचार करायचं सोडून दिलाय. नाही ते चांगलंय, पण मी नाही ना सोडून दिला. तुम्हाला सांगते, त्यांनी बराबर महत्वाचा मुद्दा बाहेर काढलाय बघा. या घराचा वारस आता घरात येणार आहे म्हणून. ह्या बघा सरकार, तुम्ही तुमची अर्धी प्रॉपर्टी सुजाला दिलेली, हा, आणि मग अर्धी प्रॉपर्टी मला पाहिजे. मग तुम्ही त्या सपनील आणि ती रुपाली त्याचं बाळ, त्यांना कुणाला काय द्यायचंय ना ते तुमचं तुम्ही ठरवा. हा, मी माझ्यातला अजिबात काही देऊ देणार नाही बरं का, लक्षात ठेवा. हा, नाही तर आजच तुमचं भांडफोड करेल. वाटलंच, तरी म्हणजे अजून धमकी कशी दिली नाही मला तुम्ही? मग त्याच्याशिवाय दुसरी भाषा तुम्हाला कळतच नाही ना. बघतो लगेच काय उद्या मी वाटण्या करायला नाही निघणार. हे बघा सरकार, तुम्हाला कधी काय करायचंय ना ते तुम्ही करा, पण हे विसरू नका म्हणजे झालं. अरे झाली का तयारी? आवरा ना, तू यायची वेळ झाली की. झाली दादा, झाली ना. सगळी तयारी झाल्या, काही काळजी करू नका. हा, रुक्मिणी ना, तू येतोय आपल्या घरी. गोड आणलंय का? आणि उद्या अख्ख्या गावाला गोड वाटा काय सगळ्या? मग वाटणारच, माणूसच ठेवलाय आपण त्यासाठी. दादाचं काम म्हणजे काय साधं असतंय का तेव्हा? अरे वा 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 वा. या, अहो हे माझ्या नातवासाठी. या सरकार, याची काय गरज होती या ठिकाणी? अरे स्वप्नील असू दे, खूप दिवसांनी ह्यो दिवस बघायला मिळतोय. खर तर ना सगळ्यात पहिले आप्पीचे आभार मानले पाहिजेत. ती जर नसती ना तर हे काहीच घडलं नसतं. खरंय. नाही नाही, असं काही नाहीये. अहो जे काही केलं ते आपण सगळ्यांनी मिळून केलंय ना. नाही आपण, तू नसती तर हे शक्यच झालं नसतं. बरं, आता बाळाची व्यवस्थित काळजी घ्या. हो आई, मी बाळाला नजरेआड पण नाही होऊ देणार. काय ग आप्पे, तुला आनंद झाला नाही वाटतं? अहो मावशी काय बोलताय तुम्ही, एवढी खुश आहे मी पण. काय खुश आहे म्हणती? अगं एवढ्या तेवढ्याला आलं की तू फिरणी बनवत असती. माझा एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तरी तू फिरणी नाही बनवली का काय? होय होय आपे, फिरणी तर झालीच पाहिजे तुझ्या आजच्या. हो हो, फेरणी बनवणारच की. चल मी येते तुझ्या मदतीला. हो चला. सरकार, या वयात तुमच्याकडे एवढा जोश आहे, तर त्या काळात तर तुम्ही काय केलं असेल? आमच्या काळात पंचक्रोशीची जोडी फेमस होती. ए आप्पे, अगं स्वयंपाक झालाय का नाही? तर भूक लागली ना बाळा. हो हो आणते. रुपाली, अगं बाळाला काय दूध वगैरे दिलं की नाही? हो आई, येतानाच त्याला दूध पाजून आणलं मी. हा, हे बेस झालं. खरंच बाळ आल्याने सगळी किती खुश आहेत. नाही, आता ना कायद्याने हे बाळ स्वप्नील आणि रुपालीचं झालंय, त्याच्यामुळे नाव तर ठरवलं पाहिजे ना. काय रुपाले,
आपल्या बाळाचं मस्त जंगी वारस करायचं ना आपण हा? हो मग करायचं तर. अरे नावाचा विचार करा आधी. अरे ते तुम्ही ठरवायचं आता. हा बारशाची तयारी आपण करू. अरे हाय काय त्याच्यात 2 दिवसात करू की. उद्या तयारी आणि त्यानंतर बारस. आजोबा एकदम तयारी देतात जोरात. अरे दोघं बी बघ आता कसे पळतोय ते. ए आप्या अन्न बाया फिरणी. या शाबाश. नाही नाही पण आप्पे तू लय भारी नाव सुचवशील बघ. हा तू सुचव ना बाळाचं नाव. हा टिंब टिंब स्वप्नील कदम. हा अप्पे अगं तुला लई माहिती आहे. तू चांगलं नाव सुचवशील बघ. हा अपर्णा तूच सुचव ना नाव. अरे हो 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 सगळे तिच्यावर नका टाकू. तुम्ही पण सुचवा की काहीतरी. अरे काय चाललंय तुमचं. विचार विचार नंतर करा. आधी हे फेरणी संपू. आपे अजून आहे ना संपली तर. बैठकच मारता आता फिरण्याची. वाटतंय का बरं? काय मनी कुठं दिसेना, कुठे गेली? जाऊ दे कुठं जायचं असेल तिला ते. दमला काय नाचून नाचून. तुमचं झालं असं तर एक काम आहे तुमच्याकडे माझं. काम? अरे बोल की काय काम होतं. पैसे पाहिजे मला 8-10 लाख. सुजा मी तुझ्या हिस्सेची प्रॉपर्टी तुला दिली आहे. आता पैसे कशाला पाहिजे तुला. माझा प्रोजेक्ट बंद पाडलाय तुम्ही. काय आम्ही तुमच्या सुनेनी. काय सरकार आधी त्या आपलीचं तोंड बघितलं तरी राग यायचा तुम्हाला. काय हो हा आता तिने सांगितलं धुणीपाणी कराल तुम्ही. तुझ्या तोंड सांभाळून बोल. नाही बरोबर बोलतोय तू. बोलू दे त्याला. हो करेन. कारण मी आधी चुकीचा होतो. आता मला माझी चूक कळली आहे. त्यामुळे मी आता बदलायचं ठरवलंय. मी असाच वागणार. पैसे देणार का नाही एवढं सांगा. नाही तुला तुझी अर्धी प्रॉपर्टी दिलेली आहे. आता उरलेली प्रॉपर्टी स्वप्नेलची आहे. त्याच्या बाळाची आहे. त्याच्या बाळाची म्हणजे ओ सरकार कोण कुठलं ते टाकलेलं पोरगण त्याच्या बाळाची का. तुझ्या बास. आई दुसऱ्याच्या बाळाला तुम्ही का देणार प्रॉपर्टी. देणार कारण स्वतःच्या पुराला दिलेल्या गोष्टी सांभाळायला अक्कल नाहीये. म्हणून देणार दुसऱ्याच्या बाळाला प्रॉपर्टी. आणि तो तुलाही पोसेल आणि या घरालाही सांभाळेल. हो सरकार आपल्या चांगुलपणाचं आव्हान नका तुम्ही. मला तुमचा खरा चेहरा माहिती बरं का. पण चांगलाच माहिती. आई मी जर तुला काही सांगितलं आणि ते तुला नाही सहन झालं तर परत बोलायचं नाही मला. तुझ्या अरे आई बापाला धमकवायला लाज नाही वाटत तुला. आई बाप घरातलं वातावरण पहिल्यासारखं झालंय. मला लयच भारी वाटते. केवढे खुश आहेत सगळे बघतोय ना. काय खरं. बरं हे ऐक ना नाव काय ठेवायचं बाळाचं. नाव हा वहिनी म्हणलं ना की नाव काय सुचते का बघा तुमच्याने काय ठेवायचं का बघा असं. अमोल ठेवूया. दादा वहिनींचं बाळ आहे ते. आपलं कुठे. मला बाळाचं फक्त अमोल एवढं एकच नाव माहितीये ना. बाळाचं परत घरात येणं साजरं केलं त्यामुळं आपल्या बाळाची आठवण आली का. तुला नाही आवडलं का नाव. मला लय आवडतं ते नाव. ते आपण ठरवलं ना की आपल्या बाळाचं नाव ठेवायचं अमोल. मग आपण या बाळाला नाही म्हणू शकत का. अगं त्याला अमोल म्हणलं तर मग ते बाळ आपल्याला आपलं वाटेल ना. मी तर तेच ठरवलंय डोक्यात. आपलं बाळ असतं तर आपण हेच नाव ठेवलं असतं ना रे. हो नको जास्त विचार करू तू. जाऊ दे हा आपण सुचू. बघू ते काय म्हणतात तसं. आत्ता कुठं आपली बाळाच्या विषयातून बाहेर येते. तूच हे सगळं परत बाळाचा विषय सुरू झाला
आता तिला परत बाळाची आठवण येणार. देवा तू काय सुचवू पाहतोस रे? काय ते सरळ सरळ सांग की हे हे बाळ आमचंच आहे का?